नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीचा तसाच तो आहाराचाही. उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की सगळ्यांना वेध लागतात ते आंबा खाण्याचे. उन्हाळ्यातली उष्णता सुसह्य व्हावी यासाठी निसर्गाने बरोबर उन्हाळ्यातच रसाळ अशा आंब्याची योजना केलेली बघून निसर्ग आपल्याला किती मदत करत असतो याची पुन्हा एकदा खात्री पटते. फळांचा राजा म्हणवल्या जाणाऱ्या आंब्याच्या अनेक जाती प्रजाती असतात, पण कोकणातला हापूस आंबा चवीला सर्वोत्कृष्ट असतो हे सुद्धा खरं. आजकाल ऑलरेडी हिवाळ्याच्या शेवटी बाजारात आंबे दिसू लागतात, पण जोवर उन्हाळा नीट सुरू होत नाही तोवर आंबा चवदार होत नाही. त्यामुळे आवडतो म्हणून घाईघाईने आंबा विकत घेण्याचा मोह टाळावा. गवताच्या अडीत ठेवून आपला आपण पिकलेला आंबा हा चवीला छान लागतो आणि गुणांनीही उत्तम असतो. पण रासायनिक प्रक्रिया करून पिकवलेला आंबा मात्र न खाणंच चांगलं. आंबा पिकून तयार झाल्याची खूण म्हणजे त्याला येणारा सुगंध. त्यामुळे आंबा विकत घेताना देठापाशी वास घेऊन पाहावा आणि छान पिकलेला आंबा खाण्यासाठी वापरावा. आंबा खाण्यापूर्वी वाहत्या पाण्याखाली छान धुवून घ्यावा. त्यानंतर तासभर साध्या पाण्यामध्ये बुडवून ठेवावा. असा आंबा शक्यतो दिवसा खावा. सूर्यास्तानंतर आंबा न खाणंच चांगलं. लहान मुलांनी किंवा तरुणांनी कधी कधी आंब्याच्या फोडी करून खाल्ल्या तरी चालतात, पण शक्यतो सगळ्यांनीच आंब्याचा रस काढून त्यात 2 चमचे साजूक तूप आणि 2 चिमूट चातुर्जात गणातील द्रव्यांचं मिश्रण मिक्स करून घेणं चांगलं असतं. चातुर्जात म्हणजे दालचिनी, वेलची, तमालपत्र आणि नागकेशर ही 4ही द्रव्य वजनाने समभाग एकत्र करून मिक्सरच्या मदतीने बारीक दळून घ्यावेत आणि एअरटाईट कंटेनरमध्ये मिक्सचर भरून ठेवावं. साधारण वाटीभर रसामध्ये 2 चमचे साजूक तूप आणि 2 चिमूट चातुर्जात चूर्ण मिक्स केल्यामुळे आंबा पचण्यास मदत मिळते आणि उन्हाळ्यामध्ये शिणलेल्या तनामनाला पुन्हा स्फूर्ती मिळायला मदत मिळते. आंबा चांगल्या प्रतीचा असला आणि तो या पद्धतीने सेवन केला म्हणजेच नीट पचला तर त्यामुळे शरीराची शक्ती वाढते, पचन सुधारण्यास मदत मिळते, भूक सुधारते, तोंडाला चव येते, मलप्रवृत्ती साफ होण्यास मदत मिळते. उन्हाळ्यातील उष्णतेमुळे शरीराला आणि तोंडाला पडणारा शोषसुद्धा कमी होतो आणि अर्थातच उन्हाळा सुसह्य होतो. तर मग मंडळी, आंब्याच्या या सीझनमध्ये आंब्याचं अशा प्रकारे सेवन करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा. आहारातील अशाच अजूनही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.